आपण आता रूट कॅनल फिलिंगचं ऑब्चुरेशनचं व्हिडिओ बघणार आहोत। त्यासाठी स्टार्ट करायचं आहे आयसोलेशननी। दोन्ही साईडला कॉटन रोल प्लेस करून सक्शन होल्ड करायचं आहे। आपण कॅनल प्रिपेअर करून त्याला सीलेंटनी कोट करणार आहोत। त्याच्यानंतर वाइप आउट करून घ्यायचं आहे। कॅव्हिटी आपल्याला एकदम क्लीन हवी आहे। गटापरचा पॉइंट आपण इन्सर्ट करणार आहोत फर्स्ट कॅनल मध्ये। इकडे आपण तिन्ही कॅनल्सचा सेपरेट बघणार आहोत ऑब्चुरेशन। जीपी पॉइंट प्लेस करायचे आहेत। एक्सेस जीपी पॉइंट जे वरती आहे ते आपण कट करून घेणार आहोत। कट केलेले ते वरचा पोर्शन आपण काढून घ्यायचा आहे आणि गरम इन्स्ट्रुमेंटनी हीट करून सील करायचं आहे त्या कॅनलला। सक्शन आपल्याला होल्ड करायचं आहे, प्लस आपल्याला पेशंटचा गाल रिट्रॅक्ट करायचा आहे ताकी ते गरम इन्स्ट्रुमेंट लागलं नाही पाहिजे। सेम आपण सेकंड कॅनलला प्रिपेअर करून घेणार आहोत आणि सीलेंटनी कोट करायचं आहे। वाइप आउट करून घ्यायचं आहे आपण कॅव्हिटी। सीलेंट कोट झाल्यानंतर गटापरचा पॉइंट आपण इन्सर्ट करणार आहोत सेकंड कॅनल मध्ये। सक्शन कंटिन्युअसली होल्ड करायचं आहे कारण ऑब्चुरेशनच्या टाइमला थोडं पण कंटॅमिनेशन नको आहे। कॉटन रोल हवं तर चेंज करून घेऊ शकतो। चांगलं कंडेन्स करायचं आहे। एक्सेस जे आहे ते आपण कट करून घेणार आहोत आणि सील करायचं आहे। सेम आपण थर्ड कॅनलला प्रिपेअर करून सीलेंटनी कोट करणार आहोत आतमध्ये। गटापरचा पॉइंट आपण प्लेस करणार आहोत आता आपण थर्ड कॅनल मध्ये। सक्शननी होल्ड करून व्यवस्थित ठेवायचं आहे। एक्सेस गटापरचा कट करून सील करून टाकायचं आहे थर्ड कॅनल। सील झाल्यानंतर कॅव्हिटी नीट वाइप करून घ्यायची आहे। वाइप झाल्यानंतर आपण टेम्पररी सिमेंटनी पॅक करून टाकणार आहोत। प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर कॉटन रोल्स काढून टाकायचे। थँक्यू।